केमिस्ट्री मास्टरचा सगळ्यांना नमस्कार. आपण सोल्युशन टॉपिक बघतोय आणि सोल्युशन टॉपिकमधला 22 नंबरचा प्रॉब्लेम आत्ता बघतोय. आता या 22 नंबरच्या प्रॉब्लेमसाठी गिवन बघा काय दिलं आहे त्यांनी. तर 400 ग्रॅम ऑफ वॉटर म्हटलं आहे, म्हणजेच W1 त्यांनी किती दिला आहे, 400 ग्रॅम दिला आहे. पण W2 जो दिला आहे ना त्यांनी, तर बघा किती दिला आहे, 1.9 × 10⁻² kg आहे ना. मग किलोग्रॅममध्ये आपल्याला नाही ठेवायचं, 1 ग्रॅम आणि 1 किलोग्रॅम असं नाही करायचं. मग दोन्ही पण ग्रॅममध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला कळण्यासाठी मी थोडंसं मुद्दामून जास्त लिहितो इथं, × 10⁻³ ग्रॅम. थोडक्यात 1000नं त्याला काय करायचं असतं, इथं 2 आहे सॉरी, 1000नं मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 1000नं मल्टिप्लाय करणं म्हणजेच 10⁻³ मल्टिप्लाय करणं, म्हणजे ते ग्रॅममध्ये कन्वर्ट होते. गुणाकार असेल तर घातांकांची बेरीज होते. 3 - 2 किती होते बघा बरं, 1.9 × 10⁻1 ग्रॅम. +1 आहे ना, म्हणजे हा पॉईंट इकडे सरकतो, म्हणजेच की त्याला 19 ग्रॅम. एवढं एक्झाममध्ये सगळं लिहायची गरज नाही, तुम्हाला कळावं म्हणून मी एवढं मुद्दामून लिहिलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर M2 = काय आहे ते थोडंसं बघून घेऊया. अमोनिया ना, अमोनियाचा फॉर्म्युला असतो NH3. अमोनियाचा फॉर्म्युला NH3. मग नायट्रोजनचं किती येतं आहे, तर नायट्रोजनला 17, हायड्रोजनचा 1, म्हणजे 3 हायड्रोजनचे 3, 14 आणि 3 17 येतो आहे. नायट्रोजनचं 14 आणि हे 3 17, म्हणजे हे 17 ग्रॅम पर मोल. हे तुमचा अमोनियाचा काय असणार आहे, मोलार मास, म्हणजे M2 आला तुम्हाला. परत आणि काय दिलं आहे, KB दिलं आहे. KB किती आहे बघा बरं, 0.52 केल्विन kg पर मोल. परत पुढं हे झालं गिवन. परत टू फाइंड, काय फाइंड आउट करायचं आपल्याला बघा बरं, ΔTB = क्वेश्चन मार्क. परत फॉर्म्युला काय येते, ΔTB = 0.52 × 19 × 1000 अपॉन 17 × 400. मग बघा बरं काय करू शकतो आपण इथं, ज्या सोप्या गोष्टी करू शकता ते करू शकता. मग तुम्ही काय काय करू शकता मी सांगतो. मला हे 2 0 हे 2 0 कॅन्सल करू शकताय. 10 याला मल्टिप्लाय केलं तर 190 येऊ शकतं. 4 याला मल्टिप्लाय करू शकता, हे सगळं करू शकताय. पण आपण असं करूया, हे सगळं लॉग टेबलनं सॉल्व करूया. आता बघा 0.52चा लॉग किती येतो आहे, तर 12.7160. परत प्लस 19चा लॉग येतो आहे 1.2788. परत प्लस 1000चा लॉग येतो आहे 0000. परत पुढं ह्या तिघांचं सम करायचे आपल्याला, किती येते 8499.3. परत ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करताना मग काय बघा बरं, 1.2304 ह्याचा लॉग येतो आहे 17चा. परत 400चा लॉग किती येतो आहे 2.6021. ह्या दोघांची सम करायची, 5238.3. आता यातून ते या वरच्या लॉगच्या सममधून ह्या लॉगची सम मायनस करायची. मग मायनस इथं काय लिहिणार बघा, 3.8325. बघा बरं, मग 8मधून 5 गेले 3, 2, 6, 1.0. ह्याचा काय बघायचा असतो, अँटीलॉग बघायचा. 16चा 2 3 मध्ये अँटीलॉग बघायचा. मग 16चा 2 3 मध्ये अँटीलॉग किती येतो आहे, ΔTB = बघा बरं 1453. आता इथं 0 पॉईंट आहे ना, म्हणजेच की त्याला 1 डिजिट नंतर पॉईंट येतो. हा तुमचा कोण आला, ΔTB आला. आणि तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे, इल्युएशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. म्हणजेच कोण कॅल्क्युलेट करायला सांगितलं होता, ΔTB. ΔTB मिळाला 1.453. थँक्यू.